आजच्या या विशेष सखोल चर्चेत स्वागत आहे. आजचा विषय खरंच म्हणजे अतिशय रंजक आहे. हो ना. आणि मला वाटतं साहित्य आणि मानसशास्त्राची आवड असणाऱ्यांसाठी ही एक पर्वणीच आहे. नक्कीच. तर आज आपल्याकडे भा. तांबे यांनी लिहिलेली अत्यंत गाजलेली कविता आहे 11वी, हे कोणगे आई. अगदी बरोबर. आणि फक्त कविता नाही तर त्यासोबतची काही अतिशय बोलकी चित्र, शब्दार्थ आणि एक स्वाध्याय सुद्धा आहे. हो, आणि सगळ्यात शेवटी एक बदलती भाषा नावाचा ऐतिहासिक तक्ता सुद्धा आहे. म्हणजे आजच्या या चर्चेचं आपलं उद्दिष्ट खूप स्पष्ट आहे. या सगळ्या साहित्याच्या आधारे आपण एका लहान मुलाच्या निरागस भीतीचं विश्लेषण करणार आहोत, वाऱ्याच्या मानवीकरणामागचं विज्ञान समजून घेणार आहोत. आणि काळानुसार आपली मराठी भाषा कशी बदलत गेली यावरही आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. हो. तर मी जेव्हा ही कविता आणि सोबतचं साहित्य वाचायला घेतलं ना, तेव्हा पहिल्याच कडव्यात मी थोडी अडखळले. अच्छा, असं का? कारण कवीनी जे दृश्य रंगवलंय ते अतिशय गूढ आहे. म्हणजे बघा, नदीचा शेजार, गडाचे अरुंद खिंडार, वेळूच्या म्हणजे त्या बांबूच्या दाट जाळ्या. आणि ते मोडकं देऊळ ज्यावर पिंपळ उगवलाय. अगदी तेच. हे सगळं वाचताना डोळ्यांसमोर एकदम एखाद्या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाचा सेट उभा राहतो. हो, वर्णन तसंच आहे एकदम. पण इथेच माझा एक मोठा गोंधळ उडाला. आपल्याला लहानपणापासून अशी सवय असते ना की भूतांच्या किंवा भयानक गोष्टींची वेळ ही मध्यरात्रीची असते. बरोबर. अंधार पडल्यावरच भीती वाटते असा एक समज असतो. हो ना. मग कवीने इथे दिवसा दुपारी जांभळी अंधारी हा शब्दप्रयोग का वापरला असेल? म्हणजे भर दुपारी कोण घाबरतं? हाच तर या रचनेचा खरा मास्टर स्ट्रोक आहे. आणि त्या लहान मुलाच्या भीतीचं मुख्य कारणही हेच आहे. म्हणजे कसं काय? कसंय, रात्रीच्या अंधाराची माणसाला एक सवय असते. रात्र झाल्यावर अंधार पडणार हा निसर्गाचा नियम आहे हे मेंदूला आधीच माहिती असतं. ते अपेक्षित असतं. बरोबर. पण जेव्हा आपण एखाद्या ग्रामीण भागात जातो, विशेषतः अशा घनदाट वेळूच्या आणि पिंपळाच्या बनात, तेव्हा तिथली दुपारची नीरव शांतता रात्रीपेक्षाही जास्त गूढ वाटते. बापरे, हो. तिथे शहरासारखा कोणताही कोलाहल नसतो. आणि पानांची फांद्यांची इतकी दाटी असते की दिवसाढवळ्या सूर्यप्रकाश थेट जमिनीपर्यंत पोहोचूच शकत नाही. म्हणजे तो प्रकाश पानांमधून असा गाळून येतो आणि त्यामुळे सावल्यांचा एक विचित्र खेळ तयार होतो. अगदी तसंच. तो प्रकाश आणि सावल्यांचा खेळ एक प्रकारचा कोंदट, गडद आणि विचित्र रंगाचा अंधार तयार करतो. त्यालाच कवीनं जांभळी अंधारी म्हटले. अरे वा. मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार केला तर मानवी मेंदू अशा विसंगतीला सर्वात जास्त घाबरतो. दिवसाढवळ्या आलेला हा अंधार मेंदूला धोक्याचा इशारा देतो. आता मला या दृश्यामागचा ताण समजतोय. म्हणूनच तो मुलगा एकदम घाबरून कोण घे त्या ठाई राहतेंगे आई असा प्रश्न विचारतो. हो, एका लहान मुलाच्या संवेदनशील कल्पनाशक्तीसाठी हे वातावरण एखाद्या भयानक स्वप्नासारखंच असतं. तिथे प्रत्यक्षात कुणीही नसतं, तरीही त्याला वाटतं की त्या अंधारात नक्कीच कोणीतरी लपून बसलंय. अज्ञाताविषयीची ही भीती खरंच खूप भयानक असते. यालाच मानसशास्त्रामध्ये फिअर ऑफ द अननोन म्हणतात. आदिमानवाच्या काळापासून मेंदूत रुजलेली ही एक सर्व्हायव्हल मेकॅनिझम आहे. म्हणजे जंगलात सावल्यांमध्ये लपलेल्या प्राण्यांपासून वाचण्यासाठी आपण नेहमी सावध राहायचो तेच ना? अगदी बरोबर. आणि लहान मुलांमध्येही ही यंत्रणा अत्यंत कच्च्या आणि शुद्ध स्वरूपात असते. म्हणूनच तो मुलगा त्या रिकाम्या अंधाराला घाबरतोय. पण इथे खरी गंमत सुरू होते. अंधाराची भीती इथपर्यंत ठीक होतं, पण कवी त्या वाऱ्याला एका खोडकर आणि भयानक अदृश्य व्यक्तीचं रूप देतो. हो, दुसऱ्या आणि तिसऱ्या कडव्यात हे खूप स्पष्ट दिसतं. म्हणजे नुसतं वारा वाहत आहे असं न म्हणता कवीने अतिशय थक्क करणारी रचना केलीये. साहित्याच्या परिभाषेत याला मानवीकरण किंवा पर्सॉनिफिकेशन म्हणतात. व्यक्ती जेव्हा माणसासारख्या कृती करतात तेव्हा हे तंत्र वापरले जातं. पण यामागे विज्ञानाचाही एक रंजक भाग आहे, ज्याला पॅराडोलिया आणि अँथ्रोपोमॉर्फिझम म्हणतात. बापरे, हे शब्द थोडे जड वाटतायत. हे नेमकं कसं काम करतं? खूप सोपं आहे. आपला मानवी मेंदू हा निसर्गात चेहरे आणि मानवी हेतू शोधण्याचे एक यंत्र आहे. फांदी वाऱ्याने हल्ली तर मेंदू पटकन विचार करतो की तो एखादा शत्रू तर नाही. अच्छा, म्हणजे फांदीला राक्षस समजून पळून जाणं हे सुरक्षेसाठी गरजेचं होतं. हो, कारण तो खरोखरच हिंस्र प्राणी असेल आणि आपण ती फक्त हवा आहे असं समजून उभे राहिलो तर जीव जाऊ शकतो. कवीने वाऱ्याच्या बाबतीत याच प्रवृत्तीचा वापर केलाय. म्हणजे त्या लहान मुलाला तो वारा फक्त हवा वाटत नाहीये, तर कुणीतरी मुद्दामहून त्याला त्रास देण्यासाठी आलंय असं वाटतंय. अगदी बरोबर. कवितेतील शब्दांचं सामर्थ्य बघा ना. तो वारा चिंचेच्या शेंड्यांना आणि वडाच्या दाढ्यांना जोराने ओढतोय. हो,
आणि स्वाध्यायामध्ये सुद्धा यावर एक शास्त्रप्रश्न विचारलाय की वडाच्या पारंब्या या अर्थासाठी कोणता शब्द आलाय. वडाची दाढी. एका लहान मुलाच्या उंचीवरून पाहिलं तर त्या पारंब्या एखाद्या महाकाय म्हाताऱ्याच्या दाढीसारख्याच दिसतील. हे दृश्यच मुळात भीतीदायक आहे. आणि कवी फक्त दृश्यावर थांबत नाही, तो आवाजाचाही वापर करतो. दाट झाडांतून वारा वाहतो तेव्हा येणारा आवाज, ज्याला स्वाध्यायात शीळ म्हटलंय. हो, वाऱ्याचा तो सुसू आवाज मुलाला वाटतोय की कोणीतरी त्याला घाबरवण्यासाठी मोठमोठ्याने शीळ वाजवतंय. आणि ती शीळ पाखरांनाही लाजवील अशी आहे. हा मानवी संदर्भ त्या अदृश्य राक्षसाला अधिक गडद करतो. पाखरांची शीळ गोड असते, पण या राक्षसाची भयानक आहे. आणि मला यात वांकोल्या हा शब्द सर्वात जास्त अस्वस्थ करून गेला. हो, शब्दार्थामध्ये याचा अर्थ प्रतिध्वनी असा दिलाय. पण वैज्ञानिक भाषेत इको म्हणणं खूप कोरडं वाटतं. वांकोल्या दाखवणं म्हणजे एखाद्याला वेडावणं. तो मुलगा मदतीसाठी हाका मारतोय आणि तो निर्जीव परिसर त्याला वेडावतोय. हा एक प्रकारचा मानसिक छळच आहे जो कवीने शब्दातून उभा केलाय. आणि वाळलेल्या सोनेरी पानांचं चौफेर मंडळ धरून नाचणं. सुकलेली पानं स्वतःहून नाचू शकत नाहीत, कोणीतरी अदृश्य शक्ती त्यांना नाचवते असा भास त्याला होतो. त्याला निसर्गाचे नियम माहीत नाहीत, त्याला फक्त तो अक्राळ विक्राळ खेळ दिसतोय. आणि झाडांच्या सावल्या नदीत कापल्या म्हणजे प्रत्यक्ष वाऱ्यामुळे पाणी हलतंय, पण मुलाला वाटते की ही मोठी झाडं देखील त्या राक्षसाला घाबरून थरथर कापत आहेत. आणि जर महाकाय झाडे घाबरत आहेत तर माझी काय कथा, असा विचार करूनच या भीतीचा कळस घातला जातो. बरोबर. शेवटच्या कळव्यात त्या मुलाची अवस्था दयनीय झाली आहे. त्याच्या उरात जोराने धडधडते आहे. विज्ञानानुसार ही फाईट ऑर फ्लाईट अवस्था आहे. चित्रात ते दृश्य अतिशय मार्मिकपणे दाखवलंय. तो मुलगा घाबरून धावत येऊन थेट आईला बिलगला आहे आणि कोणे मागून असा प्रश्न विचारतोय. हो, आणि स्वाध्यायातील तिसऱ्या प्रश्नात विचारले, तुम्ही कधी एखाद्या गोष्टीला घाबरला होतात का? म्हणजे कवीला यातून केवळ निसर्ग चित्रण करायचे नाहीये, तर मानवी भावनांना स्पर्श करायचा आहे. नक्कीच. ही कविता बालपणीच्या निरागस भीतीची आणि संकटाच्या वेळी आई हाच कसा सर्वात सुरक्षित आधार वाटतो याची कथा सांगते. त्या मुलासाठी आईचा पदर म्हणजे जगातील सर्वात अभेद्य किल्ला आहे. तिथे तो अदृश्य राक्षस पोचू शकत नाही. अगदी खरंय. या वावटळीच्या अदृश्य शक्ती व्यतिरिक्त मला या साहित्यात आणखी एका अदृश्य शक्तीचा प्रभाव दिसला. अच्छा, कोणती शक्ती? सांस्कृतिक शक्ती, जिने या कवितेतल्या शब्दांनाच काळानुसार बदलून टाकलं आहे. पाठाच्या शेवटी दिलेल्या बदलती भाषा या तक्त्याकडे पाहिलं की ते जाणवतं. हो, तो तक्ता खरोखरच भाषेच्या उत्क्रांतीचा एक उत्तम नमुना आहे. मी जेव्हा ही कविता वाचत होते तेव्हा अनेक शब्दांचे उच्चार करताना मी अडखळले. ओळींत, जाळींत, पांखरान, मोडके, प्रत्येक शब्दाला अनुस्वार होता. पूर्वीच्या काळी तशीच पद्धत होती. मला सुरुवातीला वाटलं छपाईत चूक झालीये की काय, कारण हे वाचताना खूप नाकातून उच्चारल्यासारखं वाटत होतं. आपण सहसा विचार करत नाही की व्याकरणात इतका बदल होऊ शकतो. भाषेचा इतिहास खूप रंजक आहे. ही कविता ज्या काळात लिहिली गेली तेव्हा संस्कृत भाषेचा आणि मोडी लिपीचा मराठीवरील पगडा गडद होता. संस्कृतमध्ये अनेक वचन किंवा नपुंसकलिंग दर्शवण्यासाठी अनुनासिकांचा आणि अनुस्वारांचा वापर अनिवार्य मानला जायचा. म्हणूनच जाळीत ऐवजी जाळींत लिहिलं गेलं. पण मग मला एक सांगा, जर तेव्हा तसं लिहिलं जात होतं आणि ते योग्य होतं, तर मग आज आपण ओळीत, पाखरा असं अनुस्वार काढून का लिहितो? नियम का बदलले? याचे दोन मुख्य पैलू आहेत. एक म्हणजे तंत्रज्ञान आणि दुसरं म्हणजे भाषेचं प्रमाणीकरण. म्हणजे छपाई यंत्रांमुळे काही अडचण यायची का? हो ना. जेव्हा वर्तमानपत्रे आणि पुस्तके मोठ्या प्रमाणावर छापली जाऊ लागली तेव्हा टाईपसेटिंग करताना प्रत्येक शब्दावर अनुस्वार देणं हे अत्यंत वेळखाऊ आणि खर्चिक होतं. अच्छा, आणि ते अनुस्वार कदाचित अस्पष्टही दिसत असतील. बरोबर. आणि दुसरा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे सर्वसामान्य लोक बोलताना त्या सर्व अनुस्वारांचा स्पष्ट उच्चार करत नसत. हे अगदी तर्काला धरून वाटते. म्हणजे मोडके लिहिताना जरी अनुस्वार असला तरी लोक बोलताना मोडके असंच म्हणायचे. अगदी तसंच. लेखनात आणि उच्चारात खूप मोठी दरी निर्माण झाली होती. लिपी ही उच्चारांच्या जवळ जाणारी असावी लागते. हो, नाहीतर खूप गोंधळ उडेल. म्हणूनच महाराष्ट्र साहित्य परिषदेने आणि पुढे शासनाने शुद्धलेखनाचे नवीन नियम ठरवले. ज्या अनुस्वारांचा उच्चार स्पष्ट होत नाही ते लेखनातून गाळण्यात आले. म्हणजे राहतेचं राहते झालं आणि पाहिल्यांचं पाहिले झालं. हो, भाषा अधिकाधिक सोपी आणि सुटसुटीत होत गेली. हे म्हणजे एखाद्या टीव्हीच्या जुन्या रिमोटवरून अनावश्यक बटणे काढून टाकण्यासारखं आहे.
काम तेच होतं, पण वापरणाऱ्यासाठी तो जास्त सोपा होतो. क्या बात आहे. अगदी योग्य उदाहरण दिलंत. हा तक्ता फक्त भाषेचा इतिहास सांगत नाही, तर वाचनातून विद्यार्थ्यांची निरीक्षण क्षमता कशी वाढवावी याचाही तो उत्तम नमुना आहे. आणि नवीन पिढीने भाषेच्या या जिवंतपणाचा आदर करायला शिकला पाहिजे. जुनी भाषा चुकीची नव्हती, ती त्या काळाची गरज होती. आणि आजची अनुस्वार विरहित भाषा ही आजच्या वेगवान जगाची गरज आहे. भाषा ही एखाद्या साचलेल्या डबक्यासारखी नसते, तर ती वाहत्या नदीसारखी असते. अगदी बरोबर. शब्दांमधील हा बदल स्वीकारणं हे एका प्रगल्भ समाजाचं लक्षण आहे. किती अद्भुत प्रवास होता हा. एका मोडक्या देवळातील जांभळ्या अंधारातून सुरू झालेला आपला हा वैचारिक प्रवास. हो, अज्ञाताची भीती ते थेट मराठी भाषेची ऐतिहासिक उत्क्रांती. आपण पाहिलं की वावटळीला एका खोडकर राक्षसाचं रूप कसं दिलं जातं आणि त्या मुलाच्या मानसिक अवस्थेत शिरून सुरक्षेच्या भावनेचा अर्थही शोधला. साहित्य, मानसशास्त्र आणि भाषेचा इतिहास या तिन्हींचा असा सुरेख संगम खूप दुर्मिळ असतो. म्हणूनच अशा सखोल चर्चेतून खूप काही शिकायला मिळतं. आजचा निरोप घेताना माझ्या मनात एक विचार येतोय, जो कदाचित आपल्या सर्वांना एका नवीन प्रवासावर घेऊन जाईल. कोणता विचार? बघा, ज्याप्रमाणे भारत आंबे यांच्या काळातील मराठी लेखन आज आपण बदलती भाषा म्हणून पाहतो आणि आजच्या व्याकरणाला प्रमाण मानतो. हां, पण विचार करा, आजपासून बरोबर 100 वर्षानंतर म्हणजे 2126च्या पाठ्यपुस्तकांमध्ये आज आपण वापरत असलेली मराठी जुन्या काळातील भाषा म्हणून शिकवली जाईल का? अरे बापरे, हा खरंच खूप मोठा प्रश्न आहे. तेव्हा मराठी लिहिण्याची पद्धत कशी असेल? तंत्रज्ञानामुळे तेव्हाची भाषा आजच्यापेक्षा पूर्णपणे वेगळी असेल का? हा विचार खरोखरच चक्रावून टाकणारा आहे. नक्कीच. हा विचार ऐकणाऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या कल्पनेच्या प्रवासाला नक्की घेऊन जाईल. हा प्रश्न अनुत्तरितच ठेवून आज आपण इथेच थांबूया. तोपर्यंत आजूबाजूच्या अशा अदृश्य शक्तींचा वेध घेत रहा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि रंजक सखोल चर्चेत.